तातू तातू ओय तातू तातू दिसून दे सर. तातू नाही दिसत आहे तुझ्यामुळे. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो गाईज आता आम्ही निघालो आहे काशीद बीचला आणि हा बीच आहे ना जो आहे अलिबाग मधला सगळ्यात फेमस बीचेस पैकी एक मानला जातो. सो काशीद बीच त्याच्या व्हाईट सँड आणि क्रिस्टल क्लिअर पाणीसाठी खूप जास्त फेमस आहे. सो आता हे जे दिसतंय ते तुम्हाला आमचा रूम दिसतंय. रूमवरती जाऊन लगेच आम्ही फटाफट एकदम सगळी पॅकिंग वगैरे करून मग आम्ही निघणार आहोत बीचसाठी. सगळी तयारी करून आता आम्हाला पण खूप जास्त एक्साइटमेंट झाली आहे, कारण इथे फक्त ना बीच एन्जॉय करायचं नाहीये बट खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण करायच्या होत्या. बट आता जे होतं ना, आता 15 जूनच्या नंतर पासून त्यांनी हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ना ते सगळे बंद केलेले, बट बाकीचे काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी चालू ठेवले होते. सो आता इथे बघा आम्ही निघालो आहे त्या बीचवरती आणि खूप एक्साइटमेंट आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचं, बिकॉज शेवटीला ना मी तुम्हाला एक अशी जागा दाखवणार आहे जी की एकदम सिक्रेट, एकदम तुम्हाला म्हणतो नाही का मूवी सारखी जागा आहे. झालं असं की काशीद बीच एक्सप्लोर करता करता आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यावर आम्हाला खूपच मस्त जागा सापडली. जस्ट इमॅजिन, खरं सांगायला गेलं ना की हा बीचपेक्षा पण जास्त स्पेशल ती जागा आम्हाला वाटली. इथे बसून समोरचा समुद्र, थंडी हवा आणि शांत ॲटमॉस्फिअर ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे पुढे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला ती जागा बघायची असेल तर. सो इथे आम्ही बघा काशीद बीच. सो या बीचवरती तुम्हाला इथे हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, जेट स्काय राईड्स आणि बनाना बोट राईड्स वगैरे सगळे इथे आहेत. पॅरासेलिंग, स्पीड बोट राईड्स वगैरे सगळे असे राईड्स एक एक असतात इथे. बट आता 15 जूनच्या नंतरपासून त्यांनी काही ऍक्टिव्हिटीज जे आहेत ना ते थोडे बंद ठेवले आहेत. समोरचा व्ह्यू बघा जरा, इतका सुंदर व्ह्यू. आणि इथे बघा बेबी किती खेळतोय आणि ह्याचे पाय एकदम असे मातीत, खूप मजा येते याला. आणि आता बघा चिकू पण खूप खेळते. ते बीचवर खूप लोकांना एन्जॉय वगैरे करतायत. काही जण सनसेट कॅप्चर करतायत, काही जण फोटोज काढतायत. आणि अशा मोमेंटसाठी तर आपण इतकं ट्रॅव्हल करतो ना, अशा मोमेंटसाठीच आपण एवढं ट्रॅव्हल करतो, फक्त काही वेळ सगळं विसरून हा जो सुंदर नजारा आहे, सुंदर व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. सो आम्हाला पण थोडा वेळ बीचवर वॉक वगैरे केली आम्ही आणि इथे सगळे फोटोज वगैरे काढत होते आणि थोडंसं एन्जॉय केलं. इथली वाईब खरंच खूप स्पेशल आहे, आय मस्ट टेल यू. आणि खूप लोक रील्समध्ये पण दाखवत असतात की अलिबागमध्ये वाईब्सच वेगळे येतात. पण इथे आल्यावर मला ती वाईब फील झाली. आणि इथे बघू शकता, आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे की एक प्लेस अशी आम्हाला मिळाली जी खूपच स्पेशल वाटली आणि तिथून आम्हाला निघावंसं, तिथून आमचा पाय जातच नव्हता, निघावंसं वाटतच नव्हतं. सो इथे बघू शकता थोडंसं एन्जॉय केलं. बाबूला घेऊन थोडंसं पुढे गेलं हस्बंड आणि त्याला थोडंसं पाण्यात वगैरे खेळवून आणलं, भिजवून आणलं थोडंसं. आणि इथे बघा हा आता आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले, फोटोज कॅप्चर.
सो गाईज सो आता ती वेळ आलेलीच आहे. आम्ही काशीद बीचच्या थोडंसं पुढे जाऊन एक्सप्लोर केली आणि जाण्याच्या आधी थोडं थांबा. इथे थोडेसे डॉगीज भेटले ज्यांना हजबंड बिस्किट्स वगैरे द्यायला गेले. सो त्यांना बिस्किट्स वगैरे देऊन आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर आम्हाला काय सापडलं कॅन यू जस्ट इमॅजिन. काशीद बीचच्या थोडंसं पुढे गेल्यावर एक मस्त हिडन स्पॉट तुम्ही बोलू शकता, हिडन जेम तुम्ही बोलू शकता. अलिबागला जर तुम्ही कधी आलात तर इथे नक्कीच तुम्ही ट्राय करा, इथे नक्कीच या. इथे एक छोटासा कॉटेज टाईप सेटअप आहे जिकडे आता आम्ही जाणार आहोत आणि ते आम्हाला नंतर माहीत पडलं की ते असं पण काही आहे इथे आणि हे जास्त लोकांना माहीत नाही आय गेस, बिकॉज ते जास्त असं म्हणजे फेमस वगैरे नाही आहे. बट ते इट्स व्हेरी मच इंटरेस्टिंग गाईज. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेलच. छोटासा असा कॉटेज टाईप आहे जिकडे ना एक बाई असते आणि ती खूप मस्त गरमागरम मॅगी बनवते. खूप सारे स्पॉट्स वगैरे एक्सप्लोर केले बट या जागेत ना काहीतरी वेगळंच आहे. तुम्ही ते आल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल. काही खूप फॅन्सी नाहीये, खूप ओव्हर हाईप्ड नाहीये ही जागा, पण तरीही खूप स्पेशल वाटतं इकडे आल्यावर. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही एक्सपिरियन्स, हा जो एक्सपिरियन्स आहे ना एन्जॉय करायला तुम्हाला खूप पैसे खर्च करायची काहीच गरज नाहीये. सिम्पल मॅगी, मसाला मॅगी, मस्त हवा, समोर समुद्र आणि हा जो सुंदरसा व्ह्यू आहे जो तुम्हाला आत्ता दिसतोय. बस कधी कधी लक्झरीपेक्षा नेचर जास्त आनंद देतो, राईट. सो खरंच अशा जागी बसलं की मन एकदम रिलॅक्स होतं आणि फक्त मोमेंट एन्जॉय करावं असं वाटतं. आणि इथे बघा आम्ही बसून फोटोज वगैरे काढतो आणि इथे ॲक्च्युली जास्त कोण नव्हतं. आय थिंक हे थोडंसं ना आतमध्ये आहे ही जागा, सो म्हणून जास्त कोणाला माहीत नसावं. आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा सगळे असं बघत बघत आम्हाला मग इथे कस्टमर्स वाढायला लागले. आम्ही जस्ट फर्स्ट कस्टमर होतो आणि इथे आम्ही आल्यानंतर सगळे यायला लागले हळूहळू. आणि इथे बघू शकता गाडी वगैरे सगळ्यांचे पार्क्ड आहेत आणि इथे आम्हाला जो व्ह्यू दिसतोय ना दॅट इज जस्ट इंटरेस्टिंग. खूप इंटरेस्टिंग व्ह्यू आणि थोडंसं 7-7:30 वाजलेले होते म्हणून हा व्ह्यू तुम्हाला दिसतो ना खूप मस्त दिसतं. आणि तुम्ही इथे बघू शकता हवा एकदम मस्त सुटलेली आहे, समोर समुद्र आहे, लाटांचा आवाज येतोय आणि अशा ॲटमॉस्फिअरमध्ये गरमागरम मॅगी खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आम्ही लंच वगैरे सगळं करून आलेलो बट इथे येऊन आहे ना 2-3 बोल्स तर मी मॅगी खाल्ली. आणि इथे बघा चिक्कू कशी खेळते. सो कधी कधी मोठ्या रेसॉर्ट्स किंवा फॅन्सी कॅफेजपेक्षा अशा सिम्पल जगण्यामध्ये खूप जास्त आनंद मिळतो. आणि ती मॅगी पण काही एक्सपेन्सिव्ह नव्हती. आय गेस इट वॉज 50 रुपीज पर बोल. तर तसं मी तर 4 बोल्स असेच खाल्ल्या मॅगीचे. मसाला मॅगी घेतली आणि हजबंडनी प्लेन मॅगी घेतलेली, त्यांनी पण 2 बोल्स खाल्ले. आणि खरंच हा नजारा बघून ना खूप वेळ असं म्हणजे कसा गेला ना काही समजलंच नाही. एकदम मस्त. आणि मला तर हो गॉड मरीन ड्राईव्हची आठवण झाली. बट तिथल्यापेक्षा पण इथे जर तुम्ही आलात ना मरीन ड्राईव्हला तर असं म्हणजे असं मी बोलू नाही शकत की कम्पेअर नाही करू शकत. बट स्टील इथली जी जागा होती ना ती पण खूप छान होती. आणि इथे बघू शकता असं पाय वगैरे ठेवून बसलेलो, फोटोज वगैरे काढली. आणि इथे बाबू आम्ही दुसऱ्या दिवशी ना परत इथे आलेलो सकाळी. सो इथली बघू शकता तुम्ही जागा, जे व्ह्यू दिसतोय ना खूप छान दिसतो. आणि गरमीच्या दिवसात जर तुम्ही इथे अशा ठिकाणी येऊन बसलात सो क्याही बात आहे. तर आता पिल्लू मस्ती करते बघा कशी टेबलवरती उभं राहून. या सो गाईज आम्ही थोडंसं व्ह्यू वगैरे एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इफ तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मस्त कोकण स्पेशल दुकान दाखवणार आहे. इथे तुम्हाला लोणचे, पापड, कोकमचे प्रॉडक्ट्स, मसाले, सुक्या वस्तू आणि खूप काही लोकल कोकण स्पेशल गोष्टी भेटतात. ते दुकान मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो इथे काजू आणि बदाम पण खूप फेमस आहेत. सो मला स्वतःला अशी लोकल दुकाने एक्सप्लोर करायला खूप आवडतात. सो तसाच एक दुकान काही मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आम्ही इथे एन्जॉय करतो. इथली मॅगी खायला इतकी आवडली की आम्ही दुसऱ्या दिवशी परत तिकडे आलो आणि परत आम्ही तिकडेच आलो, येऊन बसलो. आणि चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.